सर्वप्रथम सगळ्यांना जय ज्योती, जय क्रांती, जय सावता। सावित्री न्यूज इंडिया चॅनलमध्ये मी सौ विशाखा यवतकर यवतमाळ आपणा सर्वांचे मनपूर्वक खूप खूप सहर्ष स्वागत करते। माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा ऑनलाइन फॉर्म आपण घरच्या घरी मोबाईल मधून कसा भरायचा हा विषय आज मी आपणासाठी घेऊन आलेली आहे। चला तर मग आपल्या ऑनलाइन फॉर्म भरण्याला सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण आपल्या मोबाईल मध्ये प्ले स्टोर ॲप ओपन करायचं आहे। त्यानंतर नारी शक्ती ॲप आपल्याला प्ले स्टोर मध्ये सर्च करायचं आहे। त्यात आपल्याला ऑरेंज कलरचा फेटा घातलेली एक लेडी दिसेल, ते म्हणजेच आपलं नारी शक्ती ॲप। ते डाउनलोड करून घ्यायचं आहे। त्यानंतर आधीपासून जर ते ॲप आपल्या मोबाईल मध्ये असेल तर आपण ते पुन्हा अनइन्स्टॉल करून इन्स्टॉल करायचं आहे। त्यानंतर ॲप ओपन करून नंतर आपल्याला सर्वात खाली स्किप असं बटन दिसेल, त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। लॉग इन करायसाठी आपला त्यामध्ये मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि नंतर स्वीकार बटन क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमच्या मोबाईल मध्ये 4 अंकी OTP येईल। इनबॉक्सला 4 अंकी OTP येईल। त्यानंतर तो OTP टाकून व्हेरीफाय OTP या बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे। जर अर्जदार महिला स्वतः फॉर्म भरत असेल, लक्षात ठेवा, जर अर्जदार महिला स्वतः फॉर्म भरत असेल तर हा फॉर्म भरण्यासाठी रात्री 12 नंतर किंवा पहाटे 4 ते 5 च्या दरम्यान हा फॉर्म भरला तर फार सोयीस्कर होईल, कारण त्यावेळी जास्ती लोड राहत नाही, तर फॉर्म लवकरात लवकर फिलअप करता येईल। आपली ही प्रोसेस झाल्यानंतर आपण सक्सेसफुली लॉग इन झालेलो आहोत। तर आता आपल्याला प्रोफाईल पूर्ण करायची आहे। त्यानंतर माहिती पूर्ण भरा या बटनवरती आपल्याला क्लिक करायचे आहे। समोर आलेले सर्व ऑप्शन्स आपल्याला भरायचे आहेत। सर्वप्रथम तुमचे पूर्ण नाव, ईमेल आयडी असेल तर ईमेल आयडी फिलअप करायची। त्यानंतर आपल्याला जिल्हा निवडायचा आहे, तालुका निवडून तो ऍड करायचा आहे। नंतर नारी शक्तीचा प्रकार आपल्याला त्यात टाकायचा आहे आणि तो प्रकार म्हणजे आपण सामान्य महिला टाकला तरीही चालेल। त्यानंतर आपल्याला अपडेट करा या बटनवरती क्लिक करायचं आहे। तर आता तुम्ही खाली बघू शकाल की आपली प्रोफाईल सक्सेसफुली अपडेट झालेली आहे। त्यानंतर खाली नारी शक्ती दूत ॲप दिसेल, त्या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। लक्षात ठेवा, महिलांच्या योजनांवर हा ऑप्शन येतो, त्या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। नंतर तुम्हाला खाली हमीपत्र डाउनलोड करा हा ऑप्शन दिसेल, त्या ऑप्शनवरती क्लिक करून हमीपत्र आपल्याला डाउनलोड करून घ्यायचं आहे। डाउनलोड करून ते व्यवस्थित आपल्याला भरायचं आहे आणि ते हमीपत्र आपल्या फाईल मॅनेजरला सेव्ह होईल। हमीपत्र गॅलरीमध्ये दिसणार नाही, तर ते आपल्या फाईल मॅनेजरला सेव्ह होईल आणि याची PDF फाईल आपल्याला प्रिंट काढून घ्यायची आहे। हमीपत्राची PDF फाईलची आपल्याला प्रिंट काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला हमीपत्र स्कॅन देखील करायचे आहे। परत आपल्याला खाली नारी शक्ती ॲप दिसेल, त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथे ह्या ॲपवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना दिसेल, त्यावरती क्लिक करायचं आहे। त्यावर आपल्याला लोकेशनची परमिशन मागण्यात येईल, तर त्या परमिशनला आपण ओके करायचं आहे। यानंतर पुन्हा तुम्हाला त्या अर्जदार महिलेचे पूर्ण नाव, ते नाव आपल्याला आधार कार्ड प्रमाणे टाकायचे आहे। हे अगदी बिनचूक कुठलीही स्पेलिंग मिस्टेक न होता पुन्हा पुन्हा आपलं नाव चेक करून त्यात फिलअप करा। त्यानंतर आपल्याला पतीचे आणि वडिलांचे नाव, विवाहित महिलेने विधवा महिलेने पतीचे नाव टाकायचे आहे। महिलेचे लग्नापूर्वीचे नाव देखील त्यात ऍड करायचे आहे। नंतरचा ऑप्शन येतो जन्मदिनांक। जन्मदिनांकावर क्लिक करून तेथे वर्ष निवडून वर ॲरोवरती क्लिक केल्यावर आपल्याला महिना चेंज करता येतो आणि तो महिना चेंज केल्यानंतर तारीख ओके होते आणि ती ओके झाली की त्यात अर्जदाराचा पत्ता हा आधार कार्ड वर असलेला पत्ता तोच आपल्याला इथे नमूद करायचा आहे। त्यानंतर ॲट पोस्ट तालुका, जिल्हा
हा आपल्याला निवडायचा आहे आणि जिल्हा आणि तालुका लोड होऊ द्यायचा आहे, कारण या प्रोसेसला लोड होताना थोडा वेळ लागतो. लोड झाल्यावर एकदा पुन्हा खाली चेक करायचं आहे. माहिती जतन करा असं बटन येतं. हे बटन दिसतंय का हे आधी आपण चेक करायचा. जर खाली चेक करून माहिती जतन करा बटन जर दिसत नसेल तर तुम्हाला फॉर्म फिलअप करायचा नाही, कारण त्यावेळी ॲपवरती भरपूर लोड असतं. तुम्ही जी माहिती आतापर्यंत फिलअप केली आहे ती वाया जाईल, याचा उपयोग होणार नाही. तेव्हा थोडा वेळ थांबून ही माहिती पुन्हा थोड्या वेळाने फिलअप करायची आहे. त्यानंतर आपल्याला त्यात पुन्हा आपल्या गावाचे नाव, ग्रामपंचायत असेल तर ग्रामपंचायतचे नाव, त्यानंतर आपल्या गावाचा पिन कोड, मोबाईल नंबर, आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. लक्षात ठेवा, मोबाईल नंबर हा आधारला लिंक केला असलेला हवा, आणि जर तो लिंक केला नसेल तर सध्या तुम्ही जो मोबाईल नंबर यूज करता आहात तो मोबाईल नंबर तिथे टाकायचा आहे. नंतर शासनाच्या इतर योजनांचा लाभ तुम्ही घेतलेला आहे का असा ऑप्शन येतो. तर तुम्ही जर लाभ घेतला असेल तर हो किंवा नाही असं त्यात टाकायचं आहे, आणि लाभ घेतला असेल तर तो किती घेतला हे त्यात टाकायचं आहे. आणि जर लाभ घेतलेला नसेल तर ही माहिती टाकायची गरज नाही. त्यानंतर आपल्याला वैवाहिक स्थिती टाकायची आहे. नंतर जन्म, जर आपला जन्म परराज्यात झाला असेल तर होय किंवा नाही या बटनावरती क्लिक करायचं, आणि जर नसेल तर ही माहिती सुद्धा टाकायची गरज नाही. त्यानंतर महत्त्वाचा टप्पा येतो, तो म्हणजे आपल्याला बँकेचा तपशील येथे नमूद करायचा आहे. बँकेचे नाव, खातेधारकांचे नाव, खाते क्रमांक, IFSC कोड हे सर्वात महत्त्वाची माहिती आहे. तेव्हा ही आपल्या पासबुकवर देखील अवेलेबल आहे, त्यावरून सुद्धा आपण यात फिलअप करू शकता. राष्ट्रीयकृत बँकेचे खाते चालेल, पोस्टाचे खाते असले तरी चालेल, आणि जनधन असले तरी चालेल, पण जॉईंट अकाउंट देऊ नका. ठीक आहे. बँकेचा तपशील अगदी बिनचूक नमूद करा. नंतर आपला आधार क्रमांक बँक खात्याशी लिंक असेल तर होय करायचं आहे, आणि लिंक नसेल तर ते लिंक करून घ्यायचं आहे, कारण ते आवश्यक आहे. त्यानंतर आपल्या फॉर्मला जी कागदपत्र, महत्त्वाची कागदपत्र, डॉक्युमेंट्स आपल्याला अपलोड करायची आहेत ती आपण बघूया. सर्वप्रथम आधार कार्ड. आधार कार्डला कुठलाही ऑप्शन नाही, आधार कार्ड हे कंपल्सरी आहे. त्यानंतर नंबर 2 अधिवास प्रमाणपत्र किंवा डोमिसाइल सर्टिफिकेट, आणि हे दोन्ही नसतील तर जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला, किंवा हेही नसेल तर मतदान कार्ड, आपलं जे मतदान वोटर ID कार्ड असतं ते देखील आपण अपलोड करू शकतो. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे डॉक्युमेंट्स 15 वर्षापूर्वीचे असणे गरजेचे आहे. नंबर 4 उत्पन्नाचा दाखला आपल्याला जोडावा लागतो, आणि उत्पन्नाचा दाखला जर नसेल तर पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आपण अपलोड देखील करू शकतो. आणि पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड देखील नसेल तर तुम्ही सेल्फ सर्टिफिकेशन करू शकता. आणि त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपण सुरुवातीलाच बघितलं की आपण हमीपत्र डाउनलोड करून ठेवलेलं आहे, तर अर्जदाराचे हमीपत्र देखील या फॉर्मला सबमिट करायचे आहे. त्यानंतर बँकेचे पासबुक अपलोड करायचं आहे. वरील सर्व डॉक्युमेंट्स स्कॅन करून घ्यायचे आहेत, आणि हे डॉक्युमेंट्स स्कॅन करून झाल्यावर आपल्याला आपल्या फॉर्मवरती अपलोड करायचे आहेत. नंतर सर्वात शेवटचा आणि महत्त्वाचा ऑप्शन म्हणजे अर्जदाराचा, त्या महिलेचा लाईव्ह फोटो आपल्याला कॅप्चर करायचा आहे, आणि त्या लाईव्ह फोटो कॅप्चरिंग ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करून लाईव्ह फोटो कॅप्चर करायचा आहे. लक्षात ठेवा, या ठिकाणी आपल्याला पासपोर्ट फोटो वापरायचा नाही. आपण जर पासपोर्ट फोटो या ठिकाणी वापरला तर आपला फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो. तेव्हा त्या महिलेचा, त्या व्यक्तीचा लाईव्ह फोटो ऑप्शनवरती आपल्याला तो फोटो कॅप्चर करायचा आहे. त्यानंतर ॲक्सेप्ट बटनवर किंवा माहिती जतन करा या बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. तुमची माहिती कन्फर्म करण्यासाठी विचारल्या जाईल. लक्षात ठेवा,
तुमची माहिती कन्फर्म करण्यासाठी विचारल्या जाईल, तेव्हा सर्व माहिती पुन्हा एकदा काळजीपूर्वक लक्षपूर्वक चेक करा. कारण एडिट ऑप्शन या फॉर्ममध्ये नाही, तेव्हा आपली माहिती आपल्याला जेव्हाच्या तेव्हा चेक करून ती दुरुस्त करता येईल. त्यानंतर एकदा पुन्हा खाली जायचं. त्यानंतर आपल्याला सर्व जी आपण डॉक्युमेंट्स आपल्या फॉर्मला जोडलेली आहेत ती बघायला मिळतील. नंतर फॉर्म सबमिट करा या बटनवरती क्लिक करायचं आहे आणि सबमिट बटनवर क्लिक केल्यावर तुमच्या मोबाईलवर पुन्हा एकदा 4 अंकी OTP येईल आणि तो OTP टाकून आपल्याला पुन्हा व्हेरीफाय OTP या बटनवरती क्लिक करायचं आहे. आता आपला फॉर्म सक्सेसफुली सबमिट झालेला आहे. त्यानंतर फॉर्मची सर्व डिटेल्स आपल्याला बघायला मिळेल आणि येथे तुमचा सर्वे नंबर देखील आपल्याला बघायला मिळतो. आणि सर्वे नंबर बघायला मिळाला म्हणजे आपला फॉर्म यशस्वीपणे सबमिट झाला असं समजायचं आहे. तेव्हा सगळ्यांनी आम्ही सांगितलेली दखल घ्यावी आणि फॉर्ममध्ये पुन्हा काहीही अडचण असल्यास आपण कमेंट बॉक्समध्ये लिहून विचारावं ही विनंती करते. चला तर मग माझ्या शब्दांना इथेच विराम देते. धन्यवाद. जय ज्योती.